मित्रांनो, वरळीच्या डोमवर राज उद्धव ठाकरे एकत्र आले। मराठी वाघांनी एकत्र येऊन हिंदी सक्तीला ठणकावलं आणि महाराष्ट्र सरकारला आदेश मागे घ्यायला भाग पाडले। आणि त्याच वेळी द्रविड भूमीतून एक पोस्ट आली थेट स्टॅलिनकडून, मराठी लोकांचा लढा आम्हाला मान्य आहे, तुमचं कौतुक करतो। स्टॅलिन आणि ठाकरे यांच्यात असं काय नातं? कारण गेल्या 50-60 वर्षात मराठी आणि द्रविड राजकारण एकमेकांच्या अंगावर झडलं गेलं। काय आहे हा बदल? आज सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया। जवळपास 60 वर्षांपूर्वी स्वातंत्र्योत्तर भारतात प्रादेशिक ओळखीचा मुद्दा राजकारणात प्रथमच मांडणाऱ्या पक्षांपैकी शिवसेना एक होती। त्यावेळी शिवसेनेनं मुंबईतील स्थानिक मराठी बांधवांच्या नोकऱ्यांवर दक्षिण भारतीय, विशेषतः तमिळ लोक आक्रमण करत असल्याचा आरोप केला होता। 1960 ते 1970 या दशकात शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व दक्षिण भारतीयांना मद्रासी अशी टीका केली होती आणि अनेकदा त्यांच्या विरोधात वक्तव्य केली होती। मराठी संस्कृतीमध्ये समाविष्ट होण्यास नकार देत असल्याचं कारण देत शिवसेनेनं दक्षिण भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। आता मात्र ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा क्षण उभा राहिलाय। त्रिभाषा सूत्राला विरोध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनाचं स्वतः तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम स्टॅलिन यांनी कौतुक केले। द्रमुक आणि तमिळनाडूच्या जनतेनं पिढ्यानपिढ्या चालवलेली भाषिक अधिकारासाठीची लढाई आता राज्याच्या सीमा ओलांडत आहे, असं स्टॅलिन यांनी शनिवारी सांगितलं। महाराष्ट्र सरकारनं हिंदीला प्रोत्साहन देणारा आदेश मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी एकत्रितपणे काढलेल्या मेळाव्याचं आणि महाराष्ट्रातील मराठी लढ्याचं स्टॅलिन यांनी कौतुक केलं। शिवसेनेच्या भूतकाळातील भूमिकेकडे बघितल्यास स्टॅलिन यांची प्रतिक्रिया केवळ राजकीय सोयीची वाटू शकते, पण यात एक मोठी शक्यता पण आहे। भाजपच्या हिंदी भाषा विरोधात उत्तर दक्षिणची सीमारेषा ओलांडणारा एक व्यापक लढा उभा करण्याची संधी विरोधकांना यातून मिळू शकते। मित्रांनो, स्टॅलिन यांची पोस्ट अचानक आली नाही, कारण द्रविड चळवळीचा जन्मच झाला होता हिंदी विरोधातून। 1930च्या दशकात CN अण्णादुराई यांनी स्पष्ट केलं, हिंदी आमच्यावर लादली जाणार नाही। त्यानंतर तमिळनाडूत लोक रस्त्यावर उतरले, हिंदी शिकवणाऱ्या शिक्षकांना बाहेर काढलं आणि आजही ते तसंच म्हणतात, आम्हाला 2 भाषा पुरतात, मातृभाषा आणि इंग्रजी। स्टॅलिन वयाच्या 14व्या वर्षी राजकारणात शिरले, आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेत, महापौर झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पण हिंदीवर ते कधीही लवचिक झाले नाहीत। त्यांना वाटतंय की महाराष्ट्रही एक हिंदी विरोधी चळवळ उभी करतोय आणि ती आपलीच बहीण आहे। राजकीय विश्लेषक आणि माजी प्राध्यापक रामू मन्निकण्ण, जे सध्या भारतातील भाषिक वादावर एक पुस्तक लिहित आहेत, त्यांनी या मुद्द्याला राजकीय दृष्ट्या प्रभावी पण तत्वता विसंगत असं संबोधलंय। जर स्टॅलिन यांना हे फक्त अजून एक हिंदी विरोधी आंदोलन वाटत असेल तर ती अपुरी दृष्टी आहे। तमिळनाडूसाठी भाषिक राजकारण हे सांस्कृतिक आणि नागरी संस्कृतीशी निगडीत आहे। मद्रास विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉक्टर रामू मन्निकण्णन यांनी असंही सांगितलंय, द्रविड पक्षांमधील हिंदी विरोध हा त्यांच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडलेला आहे। याच्या उलट शिवसेना यांचा हिंदी विरोध हा मराठी अस्मिता आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षाशी संबंधित आहे। निवडणुकांमध्ये सातत्याने येणारे अपयश पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला पारंपरिक मराठी मतदार एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शिवसेनेचा हिंदी विरोध म्हणजे नेहमीच मराठी माणसासाठी राजकारण मर्यादित, निवडणूक आली की मराठी नोकऱ्या, मराठी अधिकार। द्रविड चळवळ मात्र सांस्कृतिक आहे। त्यांच्या मते हिंदी म्हणजे त्यांच्या अस्मितेवर गदा आहे। आज विरोधकांना केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी हा एक कॉमन अजेंडा हवा आहे, तो म्हणजे हिंदी थोपवू नका। म्हणूनच स्टॅलिनला ठाकरे बंधू हवेत। त्यांनी पोस्ट केली, द्रमुक आणि तमिळनाडूनं भाषिक हक्कांसाठी लढा दिला, महाराष्ट्रातही मराठी लोक लढतायत, आम्ही त्यांचं समर्थन करतो। मला वाटतं या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे। तमिळनाडूत हिंदी विरोध ओळख वाचवायची लढाई आहे, तर महाराष्ट्रात हिंदी विरोध मतविवायची लढाई आहे, अशी टीका कोणीतरी केली। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे आणि स्टॅलिन यांचं जवळ येणं म्हणजे फक्त हिंदीचा मुद्दा नाही, हा एक नवा उत्तर दक्षिण फ्रंट उभा करण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या विरोधात। भाषा, संस्कृती, अल्पसंख्याकांचा मुद्दा घेऊन एक नेरेटिव्ह तयार करायचा। महाराष्ट्रात हिंदीवर खूप कमेंट करायला जाल तर उत्तर भारतीय मुस्लिम मतदार नाराज होतात, काँग्रेसलाही याचा त्रास होतो, मनसेलाही झालाय। महाराष्ट्रात लोक हिंदी शिकणार नाही एवढं टोकाचं जात नाही, त्यामुळे स्टॅलिन सारखं आंदोलन महाराष्ट्रात रोईल का, हा मोठा प्रश्नच आहे। स्टॅलिनला ठाकरे बंधू हवेत, कारण त्यांना भाजप विरोधी खेळात साथी लागतोय। शिवसेना आणि द्रविड चळवळीची भूमिकाच वेगळी आहे। महाराष्ट्रात अस्मिता फक्त निवडणुकीपुरती, तिकडे ती पिढ्यानपिढ्या आहे।
असं एक वाक्य सोशल मीडियावरती आलं, हेही काही प्रमाणात खरं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मराठी द्रविड एकत्र येतील का हे भाषा नव्हे तर राजकीय सोय पाहूनच ठरेल. मराठी द्रविड युती होईल का की हा फक्त स्टॅलिनचा पोस्टचा खेळ आहे? भाषेच्या नावाखाली पुन्हा राजकारण होत आहे का हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या समोरच आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.